संभ्रम निर्माण मराठा समाजात होणार नाही, होत बी नाही. कारण मी जितकं त्यांच्या लेकरांसाठी देतोय, लढतोय, झगडतोय, इतकं कोणी झगडणार नाही. बोंबलं आता बोंबलं ते तर, पण मी मराठवाड्यातला सगळा मराठा आरक्षणात घालणार आणि थोड्या दिवसात मराठ्यांना हे दिसणार. त्यामुळे मराठ्यांनी संभ्रम निर्माण करून घेऊ नका, ही माझी सगळ्यांना विनंती. आणि याला जोडून एकच, हे पश्चिम महाराष्ट्रातलं असणारं सातारा गॅजेटियर याच्या सुद्धा हायगाई करता कामा नये सरकार. जर हे थोड्या दिवसात, म्हणतो मी, महिने फिने नाही, जर हे झालं नाही तर तुम्हाला मी पुन्हा रस्त्यावर फिरणं बंद करेन. पाटील, संजय राऊत मराठवाड्यातलं सगळं मराठा आरक्षण घेतल्याशिवाय थांबणार नाही, स्वस्त बसणार. म्हणजे मग तुम्ही परवाच्या मुंबईत उपोषण केलं, त्यामुळे हा सगळा मराठा समाज आरक्षणात गेला ना. हे संभ्रमावर बोललो मी. याने काय संभ्रम करते, जी आर असं छीन, आमका छीन, तामका छीन, हेच आधी पाच पाच बाऱ्या पाया पडत होती तिथं. वा म्हणे देव भेटला, लय भारी काम केलं मुंबईच्या व्यासपीठावर, आणि हे लयच भारी झालं. तेच आता संभ्रम म्हणून म्हणलं मी. गेलाच, मराठाच गेला, मराठवाड्यातला गेला आणि पश्चिम महाराष्ट्राला गेला. हा, थोडे दिवस दमदारा. आता गॅजेट लागू केलं, गॅजेट काय मराठवाड्यात लागू कोणी केलं? सरकारने. बरं, ते काय मी काय माघारी जी आर ही घेऊन आलो का, ड्राफ्ट लिखी जी आर काढला. आता त्याची प्रक्रिया सुरू होईल. दाना अंमलबजावणी झाली. उदाहरण सांगू तुम्हाला कळण्यापेक्षा माया मराठ्याला काय असतं, जमीन आहे पण नावावर नाही, गॅजेट ही पण नावावर नाही. एक आडी ओळ सुद्धा नव्हती रेकॉर्डला गॅजेटियरची, आडी ओळ सुद्धा. पश्चिम महाराष्ट्रातल्या गॅजेट बद्दल सुद्धा बोलतो, सातारा संस्थांच्या सुद्धा काही माहित नव्हतं कोणाला. गॅजेटियर आम्ही ती उकरून आणलं हैदराबादची, आडी ओळ नव्हती. आज मराठवाड्यात असं झालंय, आता रजिस्ट्री झाली, फेर होणारच. पहिली आडी ओळ पण नव्हती, गॅजेटियर लागू केलं, रजिस्ट्री झाली, म्हणजे जी आर निघाला, अंमलबजावणी राहील. त्यांना होईल ना प्रोसिजर सुरू. पण देणार मी आहे ना, चुकलं तर लढण ना पुन्हा. हे संभ्रम फक्त ठेवणार. आंदोलनाच्या संदर्भात बोलताना संजय राऊत असं म्हणाले की आंदोलनाचा मुख्य उद्देश आरक्षण नव्हताच, तर फडणवीस यांना घेरणं हा होता. म्हणजे शिंदेनी तुमच्या खांद्यावर बंदूक ठेवून, म्हणजे उपमुख्यमंत्री शिंदेनी तुमच्या खांद्यावर बंदूक ठेवून हे सगळं केलंय आंदोलन घडवण्याचं. शिंदे साहेब बिचारा माणूस तसं कधीच करू शकत नाही. आणि राऊत साहेबांनाही माहित असेल, ते म्हणले असते त्यांचे राजकीय काही टोले असते. कारण काय, राऊत साहेब बी चांगले नाहीत असं म्हणत नाही मी, परंतु ते असं खरं असल्याने मी लगेच खरं म्हणलं. आणि आम्हाला आरक्षण नव्हतं पाहिजे. आणि काय म्हणले पुढे, सर आरक्षण नव्हतं पाहिजे, मुंबईत काय करायचं? हा, फक्त फडणवीसला घ्यायला. आम्ही मग आता मुंबईत आम्हाला काय म्हणले होते, पाय ठेवून देणार, उभा राहून देणार, मराठी कशी मुंबईत येतो बघू, एक दिवसाची परवानगी. मग त्या राग आम्हाला जर तसं करायचं असलं, फडणवीसला ते धुतला असतं ते वर्ष लागल्यावर. असा होतो की तुम्ही शिंदे यांचे आंदोलक हस्तक आहात असा थेट आरोप होता. मी काय म्हणलो, मी मराठ्याचाच फक्त थडक्यात मी नोकरी, मराठ्याच पोरग. मी ना त्या राष्ट्रवादी दोन्हीला, ना दोन्ही काँग्रेसला, ना दोन्ही शिवसेनेला, ना दोन्ही भाजपला, मी कोणालाच काय मोजित नाही कवाच. आपलं आहे ते रोख, समाज माझ्या पाठीशी आणि मी समाजाबरोबर आहे. आणि मी रिझल्ट देतो समाजाला. यावेळेस शब्द दिलता, मुंबईत जाणार, गेलो. मी जर मुंबईत गेलो नसतो तर माझ्या एकट्यामुळं स्वाभिमान दुखला असता, जातीचा खाली बघावं लागलं असतं माझ्यामुळं. दुसरं सांगितलं होतं, यावेळेस जेरच आणणार. मी हळूहळू करतोय ते. शिंदेचं ऐकून किंवा एकनाथ शिंदे साहेबांचं ऐकून किंवा कोणाचं ऐकून करायचं असतं, मग आम्हाला आरक्षण नव्हतं पाहिजे आणि फडणवीसला घेरायचं होतं, तर गेल्याच वर्षावर सुरू केलं असतं जाऊन. त्याला काय आरक्षण गेलं खड्ड्यात म्हणलं असतं. मला आरक्षणच पाहिजे. मी हे 2 वर्ष झालं सिद्ध करून दिलंय, मला राजकारण नाही पाहिजे.